धन्यवाद विशाल. या सगळ्या वेगवान घडामोडींसाठी इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला काही सविस्तर बातम्या बघायच्या. त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी पुढच्या महिन्यापासून कामाची सुरुवात होणार, तर कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवून घ्या. नाशिकमध्ये एका मुलाखतीत खुर्चीच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. जयंत पाटलांची ताकद इस्लामपूर पुरती मर्यादित, तर पुढच्या वेळी जयंत पाटील निवडून येणार नाहीत, पडळकरांचं वक्तव्य. महाडमध्ये एकच शेट भरत शेट. स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी भरत गोगावलेंनी सूचक विधान करत राष्ट्रवादीला डिवचलं. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सुरू असलेलं बच्चू कडूंचं उपोषण अखेर मागे. गोगावलेंच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी सोडलं उपोषण. एप्रिलमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक. 48 तासात भोंगे हटवा, नेता रस्त्यावरती उतरू, सोमय्यांचा प्रशासनाला इशारा. बीएमसीच्या निविदा प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे दिले आदेश. प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. चुकीचं वागणाऱ्यांवरती कारवाई होणारच, अजित पवारांचा इशारा. नागपुरातील हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी 6 दिवसानंतर उठवली. नागपूरकरांना मोठा दिलासा. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स समोर चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवरती रंगणार सामना. कोण मारणार बाजी, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष.